नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज पप्पाने शेतीसाठी नवीन बैल खरेदी केला, शिवा बैल. हा बघा, आज शिवा बैल आम्ही घेतलेला आहे नवीन. तर आता निघालो आम्ही घरी घेऊन त्याला. आता वाड्यात घेऊन जाणार त्याला. आता पप्पांना पण कामावर जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांची पण खूप घाई आहे. तर आता ह्या बैलाला आम्ही भात कापणी झाली की मग शिकवणार. बघूया मग हा बैल नांगरणी करतो की नाही ते. आता ते तर म्हटलेत की ह्याने नांगरणी केली, पण बघू आता समजेल मग काय ते. आणि कोकण केसरी मैदानासाठी हा बैल 4 वेळा शर्यतीसाठी पळाला आहे. तर मग आता आम्हाला पण बघायला लागेल हा नांगरणी करेल की नाही ते. तर आता पप्पा त्याला भात कापणीसाठी शिकवतील. आणि पुढे आहेत ते पप्पा आणि मागे आहेत ते माझे काका आहेत. तर आणि शिवा बैल ऐकत पण नाही, खूप गरम पाडा आहे तो. आणि आज घेऊन जाते म्हणून जरा असा मारायला येतो, म्हणजे घाबरल्यासारखं करतो तो जरा. आणि हे काय गाईसोबत सोडायचे असे आहेत, म्हणजे बिना रशीचं तो काय मारत वगैरे नसायचा, कारण की त्यांना वर सवय झाली होती. आणि आज आम्ही घेऊन जातो तर आम्हाला ऐकत पण नाही, जरा पुढे गेलो की जरा मारायला येते. तर मग आम्ही आता निघालोय बैल घेऊन. आता वाड्यामध्ये सावकार बैल, मोरा बैल, गवती गाय आणि आता शिवा बैल, म्हणजे असे आता 4 झाले. तर आता शिवा बैल इथे वरनं चालत. पप्पा पण आता पटापट जायला बघताय, त्यांना पण कामावर जायचं आहे, उशीर झालाय. तरी आम्ही सकाळी चालू 6 वाजता बैल आणायला. जिमवरनं जाऊन आलो तसंच बैल आणायला. जिमला सकाळी गेलो 5:30 वाजता. अर्धा तासच केला व्यायाम आणि लगेच आलो, जास्त वेळ नाही थांबलो. तर आम्ही आता निघालो बैल घेऊन खाली. तर तुम्हाला हा बैल आवडला आहे का? तो आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा रिप्लाय देईन तुम्हाला. बैल चांगला आहे, मस्त उंच आहे बैल असा. आता तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय छोटा बैल, पण बैल चांगला आहे, उंच आहे एकदम. आता मका वगैरे पण आम्ही पेरलेलं आहे, आता बैलाला चांगली तयार करायला लागेल. तर हा बघा शिवा, त्याची शिंग वगैरे बघा कशी येते एकदम. फोटोमध्ये तुम्हाला हा असं दिसतंय, पण रिअल बघितला तर किती उंच पाडा आहे तो. आणि हा इकडे बाजूला आमचा कोळकेवाडीचा धरण आहे, तो बघा. तर अजून आम्हाला इथनं आता जायला 10 मिनटं तरी लागतील घरी जायला. आणि मला जरा सपोर्ट करा ह्या व्हिडिओसाठी, जेणेकरून माझा वॉच टाईम तरी वाढेल. आणि ह्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्ही मला अशीच साथ द्या आणि सपोर्ट